अनेक पातळ्यांवरती लढणाऱ्या बाबासाहेबांना बदनाम करण्याचं, त्रास देण्याचं काम ज्यांनी केलं ते लोक आजही स्वायत्त आणि स्वाभिमानी स्वतंत्र आंबेडकरी राजकारण उभा राहू नये यासाठी 24 तास झटतात। यांना आंबेडकरी राजकारणच उभा राहू द्यायचं नाहीये, आंबेडकरी पक्ष उभा राहू द्यायचा नाहीये, आंबेडकरी नेता उभा राहू द्यायचा नाहीये। मग जर का यांच्या डाल्याखालचं, यांच्या ताटाखालचं मांजर जर कोणी होत नसेल, मग काय, तर त्याला बदनाम करायचं, त्याला बदनाम करून त्याचा पाठिंबा लोकांचा काढून घ्यायचा, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, ही पॉलिसी यांची। हीच पॉलिसी यांनी पूर्वी बाबासाहेबांवरती वापरली, आता बाळासाहेबांवरती वापरतात। पण ना बाबासाहेब त्यावेळेला यांच्या या सगळ्या मोहिमांना घाबरून थांबले, ना बाळासाहेब थांबणार आहेत। या सगळ्या गोष्टी आजच्या नाही आहेत, नव्या नाही आहेत, तर ह्या सगळ्या पॉलिसी यांच्या जुन्या आहेत। मग या आपण समजून घेतल्या पाहिजे। जर स्वायत्त स्वाभिमानी आंबेडकरी राजकारण जर उभा करायचं असेल तर यांच्या मोहिमांना योग्य पद्धतीनं तोंड द्यावं लागेल। या बदनामीच्या मोहिमांनी खचून जाऊन चालणार नाही, वैतागून त्रासून चालणार नाही, तर याला योग्य पद्धतीनं काउंटर करावं लागणार आहे। जनमानसापर्यंत जे सत्य आहे ते घेऊन जावं लागणार आहे। आणि म्हणून पत्रामध्ये बाळासाहेब म्हणतात की यांच्या खोट्याला, यांच्या असत्याला सत्याने उत्तर द्या। जर हे खोटं पसरवत असतील, जर हे असत्य पसरवत असतील, तर जे सत्य आहे ते जाऊन लोकांना सांगा आणि सत्य समोर आणून यांचे बुरखे फाडा, यांचं खरं रूप जनतेला दाखवा। हा बाळासाहेबांचा महत्वाचा संदेश।